आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. उद्धव ठाकरे यांनी मांडलेली भूमिका ही वास्तववादी असून तिचा चुकीचा अर्थ लावू नये अशी भूमिका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी स्पष्ट केली आहे. ठाकरे यांच्या वक्तव्याचा अर्थ काँग्रेसची स्तुती असा अजिबात नसून त्यांनी केवळ सध्याची राजकीय वास्तवस्थिती मांडली आहे असे पटोले म्हणाले. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे ठाकरे यांच्या वक्तव्यावर सुरू असलेल्या राजकीय चर्चेला नवे वळण मिळाले आहे. काँग्रेस ही या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईतून निर्माण झालेला पक्ष आहे, त्यागाचा पक्ष आहे आणि या पक्षाने या देशाचं नेहमी हितच केलेलं आहे. देशाच्या संस्था असतील, देश असेल, सर्वसामान्य माणसाला न्याय असेल, हे काँग्रेस पक्षानेच या देशाला दिलं. पण आज जे काही लोक सत्तेचे पिपासू लोक बसलेली आहेत त्या लोकांचं आपण पाहिलं की त्यांना सत्तेची भूक एवढी मोठी आहे की ते संविधानिक व्यवस्थेलाही मानायला तयार नाही, अशी ही परिस्थिती आज आहे. आणि मला असं वाटतं की उद्धव ठाकरे साहेबांनी जी काही भूमिका मांडली ती वास्तविक आहे. त्याचा अर्थ कोणी काही पद्धतीने लावतील की काँग्रेसची चापलूसी वगैरे करतात असं नाही. वास्तविकता काँग्रेसच्या बद्दलचं उद्धव ठाकरे साहेबांनी मांडलेली आहे. आता राहुल गांधी यांनी थोड्या वेळापूर्वी ट्विट केलं आहे, नागपुरातील एक विद्यार्थी परीक्षार्थी नीटचा त्याचं जे आय कार्डवर जी परीक्षा केंद्र आहे ते अबुधाबीचं आलं आहे. बरोबर आहे. आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे आणि राहुलजीने ते दाखवलेलं आहे की या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी नरेंद्र मोदीचं सरकार कसं खेळतं आहे त्याचे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. तसंच आत्ता आपण पाहिलं की नागपूरच्या एका विद्यार्थ्याला त्यांनी अबुधाबीचं सेंटर देऊन टाकलं आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा एक मानसच नरेंद्र मोदीच्या सरकारने तय केलेला आहे आणि तेच राहुल गांधींनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं. उद्धव ठाकरे यांची एकूणच भाषा आहे की मी पद सोडायला तयार आहे. काय वाटतं निराशेतली ही भाषा आहे की खासदार सोडून गेले, आमदार चालले? मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे ते काय उत्साहाने बोलतात की निराशाने बोलतात त्याच्यावर मला प्रतिक्रिया देणं बरोबर नाही. उद्धव ठाकरेंचं कालचं भाषण तुम्ही काँग्रेसचे नेते म्हणून कसं? काँग्रेसच्या बद्दलची भूमिका त्यांनी मांडली. काँग्रेस पक्ष या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून तर 2014पर्यंत हा देश एक पद्धतीचा उभा करण्याचं काम केलं, विपरीत परिस्थिती उभा केला आणि आज जे लोक सत्तेत आहे ते देश विकून सत्ता चालवतात आहे आणि देशामध्ये लोकशाही व्यवस्था संपवण्याचं पाप ते करतात आहेत. आणि म्हणून लोकांनी निवडून दिलेली लोक त्या कुठल्या विचाराने निवडून दिलेली असतील तर त्यांनाही फोडून दबाव टाकून ईडीची धमकी, प्रलोभन अशा पद्धतीच्या धमक्या दाखवून पक्ष तोडायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून हे लोकशाही करणारं जे केंद्रातलं नरेंद्र मोदीचं BJPचं जे सरकार आहे त्यापेक्षा काँग्रेस सरकार किती या देशाच्या लोकशाहीला जोपासणारी होती ही ती भूमिका काल उद्धव ठाकरे साहेबांनी मांडलेली आहे. उद्धव ठाकरे स्पष्ट म्हणाले की काँग्रेस शब्दाला जागली, काँग्रेसने दुसऱ्या पक्षातून कोण आणून कोणाला एकतर मुख्यमंत्री केला नाही आणि जेव्हा जे शब्द दिलं शब्दाला जागली. त्यांनी अनुभव सांगितलेला आहे, त्यांना जो अनुभव काँग्रेसचा आलेला आहे त्याच्या अनुभवाचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि उद्धव ठाकरे साहेबाला काही कोणाला सांगावं नाही लागत, त्यांना सांगायला आणि ते बोलतील. ती आपली मनातली भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्यामुळे काँग्रेस किती या देशासाठी महत्त्वाची आहे त्याची भूमिका त्यांनी मांडली. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.